नमस्कार, सुवर्ण कोकण ह्या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं स्वागत करते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यवसायात पाय रोवणाऱ्यांसाठी खास हक्काचं व्यासपीठ सुवर्ण कोकण घेऊन आलंय। सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे विविध व्यवसायाच्या माध्यमातून नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुवर्ण कोकणचे अध्यक्ष सतीश परब यांनी पुढाकार घेतलाय आणि गेल्या 5 वर्षांपासून त्यांची ही चळवळ सुरूच आहे आणि या चळवळीला यश देखील मिळतंय। त्यांच्या या चळवळीत त्यांच्या शिलेदारांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यापैकीच एक शिलेदार आज आपल्या सोबत आहेत, सशेख मिसाळ। सशेख मिसाळ हे व्यवसायाने शेफ असून माहीम इथे 2 महिन्यांपूर्वी त्यांनी फूड मॉल सुरू केला आणि या दोन्ही पाहुण्यांचं सुवर्ण कोकण ह्या कार्यक्रमात मी स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। चला तर आपण सतीश सर आणि मिसाळ सरांकडून ह्या सुवर्ण कोकणच्या वाटचालीविषयी अधिक आणि संकल्पनेविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात लगेचच। पुन्हा एकदा स्वागत आहे दोघांचंही। सतीश सर, पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे। आज फूड मॉलची गरज आपण बघितलं तर वाढत चाललेली आहे आणि ही गरज ओळखूनच मला वाटतं की सुवर्ण कोकणने ही संकल्पना आता आणलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ह्याचं जाळं आता पसरत चाललेलं आहे। असे अनेक शिलेदार मिसाळ सरांसारखे आता आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्यात हातभार लावलेला आहे। मला सांगा, का एवढी गरज भासते आणि ही गरज तुम्ही कशी ओळखली? कसं आहे की पैसे देऊन सुद्धा आपल्याला त्या गोष्टी भेटत नाहीत की ज्यावर आपला हक्क आहे किंवा ज्याला आपल्याला खूप गरजेचे आहेत। ज्या पद्धतीत सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात त्यात प्रचंड प्रमाणात भेसळ असते, मोठ्या प्रमाणात केमिकल वापरलेलं असतं आणि पैसे देऊन एक प्रकारे आपण विष आपण आपल्या घरी आणतो। खरं आहे। आणि हा सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न मलाही भेडसावत होता, इतर शिलेदारांनी भेडसावत होता। आणि 5 वर्षापूर्वी जेव्हा ही चळवळ चालू केली तेव्हा जगणं कसं सुसह्य होईल, शेतीतून नफा कसा भेटेल किंवा पूरक धंदे असे कोणते आणि कसे करावे की ज्यातून आपल्याला एक हमखास नफा मिळेल यावर ते सगळं प्रबोधन चालू होतं। सातत्याने 5 वर्ष प्रत्येक गावाच्या मला वाटतं तालुक्या स्तरावर आपण जाऊन ह्या कार्यशाळा घेतल्या, लोक आली, त्यांनी ते प्रशिक्षण घेतलं आणि अतिशय छान ते नफा कमवत आहेत। आणि ते झाल्यानंतर त्यांच्या जो माल आहे त्याला बाजारपेठ कुठे द्यायची ह्या संकल्पनेतून सुवर्ण कोकण फूड मॉल साकारलं गेलं। आणि सुरुवातीला हायजेनिक चिकन म्हणजे अतिशय स्वच्छ वातावरणात हायजेनिक पद्धतीने कापलेल्या कोंबड्या आणि त्यातही वेगळेपणा की गावखेड्याच्या कोंबड्या भेटतात, अस्सल गावरान असेल, बटेर असेल, कडकनाथ असेल, गावरान अंडी असतील, हा प्रयोग राबवला गेला। आणि सर्वात महत्त्वाचा, कोंबड्या कापताना अत्याधुनिक मशिनरीचा पहिल्यांदाच वापर केला गेला। बरोबर। त्यामुळे लोकांच्या ते अतिशय लवकर कमी वेळेत ते पसंतीस आले। लोकांच्या उड्या म्हणजे जे गावखेड्यात आम्हाला भेटतं ते आज इथे भेटतंय। खरं आहे। आणि त्यानंतर मग हळूहळू मसाले आले, घाण्यावरचं तेल आली, जात्यावर दळलेली पिठं आले की अशा गोष्टी ज्या आम्ही कधीतरी गावखेड्यामध्ये आमच्या आजीच्या हातून, आईच्या हातून आम्हाला त्या खायला भेटायच्या आणि त्या इथे फूड मॉलमध्ये जशा उपलब्ध व्हायला लागल्या। आणि पाहता मला वाटतं अवघे 6 महिने झाले, अवघ्या 6 महिन्यात 56 का 57 फूड मॉल आहेत, 100 असे महिला आहेत, उद्योजक आहेत की ज्या घरोघरी जाऊन हे प्रोडक्ट विकतात आणि अतिशय चांगला नफा त्यांना त्यातून भेटतोय। अगदी सर्वात महत्त्वाचं जे उद्योजकतेचे जे वातावरण म्हणजे आपण म्हणायचो की मराठी माणूस आणि उद्योजकता तसं नातं विरळच आणि चिकन विक्रीच्या व्यवसायात तर ते शोधूनही सापडणार नाही। बरोबर। आणि आज खूप छान वाटतंय की सगळे मराठमोळे शिलेदार सोबत आहेत आणि खूप छान धंदा करतो आणि लोकांच्या पसंतीस हे सगळं होतं। अगदी अगदी। आणि मला वाटतं की आता आपल्यासोबत एक शिलेदार आहेच आणि त्यांच्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल, कारण की खरं तर व्यवसायाने आधी शेफ होते आणि जवळपास 5 स्टार सारख्या हॉटेलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, 1 वर्ष क्रूजवर देखील काम केलं आणि हे सगळं करता करता आता गेल्या 2 महिन्यांपासून फूड मॉल तुम्ही चालवतात आणि ते सुद्धा माहीम सारख्या ठिकाणी। आणि माहीम हा एरिया बघितला तर अतिशय म्हणजे चांगला उत्तम दर्जा खरं तर तिथे पाहायला मिळतो। खास करून बघितलं तर ख्रिश्चन लोक त्या वस्ती जास्त प्रमाणात आहे, तर मग त्यांचा या फूड मॉलकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता आणि कसा रिस्पॉन्स एकूणच मिळतोय? ॲक्च्युली काय आहे, ख्रिश्चन लोकांची जास्तीत जास्त तिथे रहदारी आहे आणि ते जास्तीत जास्त कसं फ्रोझन चिकन प्रेफर करतात। तर त्यांना समजावं लागतं की हे फ्रेश आहे, हायजिनिक आहे, पूर्णपणे आपले महाराष्ट्रामधले कोकणातले जे मसाले आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन त्यांना द्यावं लागतं, त्यांना खूप आवडतं। ते बरेचसे जे आहेत ते आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आमच्याकडून घेऊन आम्हाला कॉल करून बोलतात तुम्ही घरी आणाल का, एवढा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे त्यांचा। आणि पहिल्यापासून ॲज अ शेफ काम केल्यामुळे प्रोफेशनमध्ये शेफ होतं, तर माझी इच्छा होती काहीतरी स्वतःचं करावं, पण कोणाचा पाठिंबा देणारा किंवा असं मला काहीतरी प्लॅटफॉर्म मिळत नव्हता। तर सरांमुळे आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, त्याच्यामुळे आमची हिंमत झाली हे सगळं करण्याची आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या माहिती नव्हत्या त्या शिकायला मिळाल्या। अगदी। इव्हन कडकनाथ कोंबडा जो आहे तो गावीच पाहिलेला, गावी खूप आहे, इथे कोणाला माहिती नाहीये। लोकांना त्याच्यामधून आपल्याला काय काय मिळतं, काय चांगलं आहे, किती प्रोटीन्स आहेत
हे समजावं लागतं. आयुर्वेदिक आहे, खूप काही गोष्टी आहेत ते आम्हाला पण शिकायला मिळतात त्यांच्याकडून आणि त्यांना पण शिकवायला मिळतात. अगदी हे सगळे सरांची कृपा असते. अगदी. आणि मला वाटतं की तुमच्यासारखे अनेक शिलेदार आता सरांसोबत आहेत आणि सरांनी वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून हे सगळं प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. कार्यशाळांबद्दल तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. मात्र एकूणच सतीश सर, ही संकल्पना तुमच्या एकूणच मनामध्ये डोक्यामध्ये कशी आली आणि ह्या संकल्पने साकारताना बऱ्यापैकी असं असतं की कुठलीही संकल्पना आपल्याला पूर्णत्वास न्यायची असेल तर अडथळे हे येतात. मात्र ह्या अडथळ्यांच्या शर्यतीतनं आज तुम्ही एक यश गाठलेलं आहे, तर मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय. कसं आहे की आपली जी महाराष्ट्रातली मुलं आहेत त्यांच्यात बोलतात ना, उद्योजकता लहानपणापासून रक्तात भिनलेली असते. बरोबर. पण थोडीशी भीती असते, धाडस करायला थोडेसे मागे पुढे बघतात आणि व्यवसाय करतात ना. असं ना वडापावची गाडी झाली, चहाची टपरी झाली, असे तद्दन व्यवसाय की ज्यात त्यांचंही भागत नाही. आणि तुम्ही जर बघाल की नोकऱ्या नसल्यामुळे खूप जण वैफल्यग्रस्त आहेत की नेमकं, आणि ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांचं त्यात भागतही नाही. आणि त्यामुळे खूप मोठा लोंढा होता. खूप ज्यावेळेस आम्ही कार्यशाळा घ्यायचो तर प्रचंड प्रमाणात महिला असतील, पुरुष असतील, ते तिकडे यायचे आणि काहीतरी उद्यमशीलता इथे मुंबईत आपण काय करू शकतो, शहरांमध्ये काय करू शकतो, याबद्दल ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या. आणि ज्यावेळेस गावखेड्यातून मी जेव्हा कार्यशाळा घेऊन यायचो तेव्हा त्यांचं एक असायचं की आम्ही आता पिकवतोय, छान सेंद्रिय पद्धतीने पिकवतोय, विषमुक्त, पण ह्याला बाजारपेठ तेवढा भाव भेटत नाही. बरोबर. आणि मग या दोघांचा मिलाप कसा करायचा, त्यातूनही सुवर्ण कोकण फूड मॉल संकल्पना आली. आणि खूप छान वाटतं. म्हणजे पहिल्यांदा असं म्हणायचं की चिकनचा व्यवसायावर जर तुम्ही स्लॉटर बघितला तो एकदम अशिक्षित किंवा ज्याला काहीच कामधंदा नाही, तो गचाळ परिस्थितीत ते असायचं. पण आज असे उच्च शिक्षित जे असायचे, मिसाळसारखी मुलं जेव्हा येतात, महिला मोठ्या प्रमाणात येतात, खूप कौतुक वाटतं या सगळ्यांचं, कारण ते आनंद घेतात. अगदी खरं आहे. आणि ह्यातला जो नफा जो होता ना, हा एवढा प्रचंड होता. फक्त त्याला एक बोलताना व्यावसायिक त्याची जोड देणं गरजेचं होतं आणि ते देण्याचं काम ह्या शिलदारने केलंय. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही किती उच्च शिक्षित असाल, तुम्ही किती उद्योगाचा अनुभव असेल, पण जे एक वेगळ्या धाटणीचे प्रशिक्षण या फूडमॉल धारकांना दिलं जातं ना, मला वाटतं ते खरं यशाचं गमक आहे आमच्या सगळ्या सुवर्ण कोकणच्या फूडमॉल धारकांचा. कारण इथे फूडमॉल सुरू करायच्या अगोदर याच्यात दोन प्रकार आहेत. एकतर तुम्ही दुकान टाकून फूडमॉल सुरू करा किंवा दुकान नसला तरी सुद्धा तुम्हाला करता येतं. म्हणजे असं तुम्ही सांगूही शकत नाही कारण की माझ्याकडे भांडवल कमी आहे. सो त्यामुळे ह्या दोन्ही प्रकारच्या फूडमॉल धारकांना एक दर 15 दिवसांनी एक प्रशिक्षण असतं. मला वाटतं ते खूप महत्वाचं असतं. कारण व्यवसाय तर सगळेच करतात, पण तो व्यवसाय अशा पद्धतीने करायचा की लोकांची ती गरज झाली पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे की होय माझ्या आरोग्याची, माझ्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात. आणि सगळ्या परीक्षेत हे खूप खरे उतरले आहेत. कारण तुम्हाला सांगतो की असे कितीतरी आमची दुकान आहेत की तिकडचा माल संपल्याशिवाय दुसऱ्या दुकानांमध्ये धंदा सुरू होत नाही. आणि हे सोपं नव्हतं. कारण ज्या पद्धतीने, कारण तुम्ही बघितलं की अतिशय घाणेरड्या पद्धतीत ते कोंबड्या कापणं वगैरे हा प्रकार असतो. आमच्याकडे तुम्हाला सगळ्या हायजेनिकपणाचे जे काही मापदंड आहेत ते सगळे हे लोक अतिशय कसोशीने पाळतात. मालाचा दर्जा जर बघितला तर ज्या पद्धतीत माल, मला वाटतं ही उत्पादनं मुंबईत काय कुठे सहसा उपलब्ध होत नाहीत. मग ते घाण्यावरचं तेल असेल, उकळीत कुटलेले अस्सल मसाले असतील दर्जेदार, विदाऊट एसेन्स टाकलेले, महत्वाचा विषय करायचा तर तुमची पिठं असतील, जात्यावरची कोकमं असतील, धान्य असतील, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, म्हणजे अशा सर्व वस्तू ज्या एका महिलेला रोजच्या जीवनाला हव्या आहेत पण त्या त्यांना चांगल्या स्वरूपात उपलब्ध होत नव्हत्या आणि त्याही माफक दरात ह्या फूड मॉलमध्ये उपलब्ध झाल्या. आणि त्यामुळे आजच्या डेटला म्हणजे मला वाटतं 6 महिनेच झाले असतील, जवळजवळ 1500 ते 1800 महिला डायरेक्ट इनडायरेक्टली यांना तो रोजगार यातून प्राप्त. अगदी ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. एक तर महिलांना रोजगार प्राप्त झालेला आहे, कारण की अनेक महिला आहेत त्या काही कारणास्तव आपल्या घरी बसलेल्या आहेत आणि अशा महिलांसाठी एक उत्तम व्यासपीठ सुवर्ण कोकणने तर उपलब्ध करून दिले. मात्र जो तुम्ही माल आणता, जो पदार्थ तुम्ही खाद्यपदार्थ तयार करतात, त्याचा दर्जा हा फार महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं की जो दर्जा तुम्ही आत्ता आपल्या लोकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे, ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे, त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य तर व्यवस्थित राहणारच आहे. मात्र मुळात म्हणजे हायजीन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं चिकनमध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं ह्या सगळ्या गोष्टी सांभाळताना कशा पद्धतीने कसरत करावी लागते, कारण की दर्जा कुठल्याही परिस्थितीत घसरता कामा नये हे फार महत्त्वाचं असतं, तरच आपलं नाव टिकून राहू शकतं. दोन पद्धती असतात. एक तर तुम्ही विविध टीव्हीवरती, न्यूजपेपरमध्ये जाहिरात करून मार्केटिंग करू शकता, लोकांपर्यंत पोहोचणं सोपं आहे. पण असलेली लोक टिकून ठेवणं आणि तुमचा दर्जा सातत्याने तसाच राखणं उच्च स्तरावरती ही खूप मोठी कसोटी असते. आणि ह्यात आम्हाला खूप मोठं सहकार्य, कारण आम्ही करतानाच त्याचे 3 भाग केले. मॅन्युफॅक्चरिंग वेगळं ठेवलं, डिस्ट्रीब्युशन वेगळं ठेवलं
आणि मॅन्युफॅक्चरमध्ये आम्हाला कोकणात जे गावडे काका महाराज आहेत, स्वप्नील देसाई आहेत, ही जी टीम भेटली, जवळजवळ 70 ते 80 लोकांची टीम आहे. त्यांचं काम एकच आहे की जिथे जिथे जे जे चांगलं आहे ते हुडकून आणायचं, ते लॅब टेस्टिंग करायचं, त्यातले कंटेंट जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते फिक्स करायचे आणि नंतर ते सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर मार्केटमध्ये आणायचं. बरोबर. याचा परिणाम असा झाला ना की सामान्य शेतकऱ्यांना एक स्वतःची हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली. अगदी खरं. तो मालाला जो भाव बाजारपेठ त्यांना भेटत नव्हती, उचित मूल्य भेटत नव्हतं, ते त्यांना भेटायला. तुम्हाला सांगतो, आता मसाल्याचं जरी म्हणायचं म्हटलं, आमच्याकडे प्रत्येक मसाला करताना प्रत्येक मिरचीचा डेटही काढला जातो, म्हणजे इथून ती सुरुवात केली जाते आणि अत्याधुनिक मशिनरी वापरल्या गेल्या. त्यामुळे एखाद्या मिरचीचा भाग कमी भाजला, एखादा जास्त, असं काही नाही. ते सर्व पिठं बनवतो तीही फक्त आणि फक्त जात्यावरच दळलेली पाहिजे. 8 तास असतो. तेल, आज ज्या पद्धतीत आपण तेल लोक वापरतात, मला वाटतं सर्व रोग जे आहेत ना, रोग ते मला वाटतं त्या तेलातून येतात. कारण आपण साधी एक गोष्ट आहे, घरामध्ये एखादी भजी पकोडा तळला तर आपण ते तेल वापरत नाहीये, पण रिफाईंड तेलाचा अर्थ काय? ते 350-400 डिग्री सेल्सिअस मध्ये उकळल्याशिवाय ते रिफाईंड तर होत नाही. त्यातले तुम्हाला जे हे काढायचे असतील तर तुम्हाला हेक्सन सारखा पेट्रोलियम पदार्थ वापरावा लागतो, पण पर्याय नाहीये. त्यामुळे लोक ते वापरतात. पण फूडमॉलच्या निमित्ताने ते चांगले पर्याय लोकांसमोर उपलब्ध. मला वाटतं लोक वाट पाहत होते अशा उत्पादनांची, अन्यथा एवढी प्रचंड गर्दी दुकानांवर उसळली नसते. आताच्या डेटला जर तुम्ही बघितलं तर सुके मासे म्हणजे ड्राय फिश, याची खूप मोठी चर्चा आणि खूप मोठी मागणी आहे लोकांकडनं. आणि आजवर आपण हे मुंबईत, ठाणे, कल्याण ह्या परिसरात करत होतो, पण आता ज्या पद्धतीत पुणे असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल किंवा विदर्भ मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुवर्ण कोकणचे फूड मॉल सुरू होत आहेत. आणि एक आहे की ह्याच्यामध्ये एक तत्व असतं, म्हणजे एक नियम घातला जातो की प्रत्येक फूड मॉल धारकाचं मासिक उत्पन्न किमान 1 लाख असायला हवं. मग तो 6 महिन्याचा, वर्षाचा एक कार्यक्रम आखला जातो. त्याच्यामध्ये त्यांना सगळ्या गोष्टीचं नियोजन, म्हणजे दुकान सुरू करण्यापासून, जागा शोधण्यापासून ते दरमहा तुमचं 1 लाख उत्पन्न कसं होईल इथपर्यंत लागणारी सर्व मदत, ही जे 15 दिवसाचं प्रशिक्षण असतं, जसं आता आमचा गुरुवारी आहे, ज्यात फक्त अधिकृत फूडमॉल धारक असतात, त्यांना अतिशय व्यावसायिक पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि म्हणून तुम्ही जर बघाल की तुम्ही कुठल्याही दुकानावर जा, आता हे तर शेपच आहेत, पण 99% लोक अशी आहेत आमची की ज्यांना कसलाही अनुभव नाही, कुठलीच त्याबद्दल माहिती नाही, पण ज्या सराईत पद्धतीने, ज्या व्यावसायिक पद्धतीने जे काम करतात, मला वाटतं त्याचं संपूर्ण श्रेय त्या व्यावसायिक प्रशिक्षणाला जातं. अगदी अगदी. आणि अर्थातच मला ह्या प्रशिक्षणाविषयी, कार्यशाळांबद्दल तर तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायचीच आहे, पण त्याचबरोबर तरुण पिढी आता ह्या क्षेत्रामध्ये उतरते आणि नक्कीच आता बघितलं तर स्टार्टअप इंडिया जी कन्सेप्ट आहे ती सुवर्ण कोकणच्या निमित्ताने अगदी पुढे येते. याविषयी मला जाणून घ्यायचे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा सुवर्ण कोकणमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम सुवर्ण कोकण. ब्रेक नंतर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे ह्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत सतीश सर आणि सशेख मिसाळ. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. मगाशी जसं मी म्हटलं ब्रेकवर जाण्यापूर्वी, तरुण पिढी आज ह्या व्यवसायात उतरते आणि मला वाटतं की हे उत्तम, चांगलं खरं तर लक्षण आहे पुढच्या पिढीसाठी. आणि मला वाटतं आपल्यासोबत मिसाळ आहेत आणि मला त्यांच्याकडूनच जाणून घ्यायला आवडेल, आज तरुण पिढीची किती गरज आहे या व्यवसायांसाठी? ॲक्च्युली तरुण पिढी आमच्यासारखी आहे ती थोडीशी घाबरते, कारण अशा लोकांचा सपोर्ट नसतो बऱ्याचशा विषयामध्ये. आम्हाला काही जास्त नॉलेज नसतं त्या विषयाचं, फक्त अभ्यास आणि जॉब याच्यामध्येच बांधलेलो असतो. मग त्या सर्कलमधून बाहेर येण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी कोणाचा तरी सपोर्ट लागतो. खरंय. असा कोणी माणूस जर भेटला, त्यांनी सपोर्ट केला, तर मग तरुण पिढी अजून जास्त जोमाने काम करते. त्याच विचाराने आम्ही चालतो आणि करतोय. आणि इव्हन आमच्या दुकानामध्ये, आमचं माहीमच्या स्टेशन पासून 2 मिनिटावरच दुकान आहे. तिथे कॅथलिक आणि महाराष्ट्रीयन पण लोक आहेत. तर ते आल्यानंतर बऱ्याच लोकांचा प्रतिसाद असा असतो की त्यांना हे म्हणजे चिकनचं एखादं शॉप वाटतच नाही. मोस्टली लोक बोलतात की इकडे चिकन आतमध्ये आल्यानंतर त्यांना कळतं की ते चिकन मिळतं, नाहीतर बघताना असं वाटतं की कोणता तरी मॉल आहे आणि नॉर्मल धान्याचे प्रकार आणि मसाले मिळतील. मग ते आल्यानंतर त्यांना ते समजवावं लागतं. आणि कसं याच्या मधून, कार्यशाळेमधून शिकायला खूप मिळतं आम्हाला. पण त्याच्यातून ऍडव्हान्टेज असा आहे की तुमच्या बिझनेसमध्ये येणारे अडथळे, काय कॉम्पिटिशन जे असतं आपल्याला, ते काय आहे ते सगळं आपल्याला कळतं. मग त्याचं प्लॅनिंग करून आपल्याला अजून जरासा पॉझिटिव्हनेस येतो आणि आपण अजून पॉझिटिव्हली हे सगळं काम करतो. बरोबर. आणि लोकांचं जे मसाले वगैरे ते युजली जे वापरतात जेवणामध्ये, त्याच्यापेक्षा आपले वेगळे आहेत हे त्यांचं म्हणजे आम्हाला आलेलं उत्तर एक आम्हाला खूप चांगलं वाटतं रिटर्न.
बरोबर. कधी पण नॉर्मली युजली माणूस कसा घरातले मसाले ती टेस्ट एकदम चांगली माहित असते, मग दुसरं ट्राय करताना आधी 4 वेळा विचार करणार. खरंय. मग त्याला ते एक्सप्लेनेशन द्या, मग तुम्ही ट्राय करा, मग त्यांना गॅरंटेड ते आवडतं. आणि परत येणारे खूप जण आहेत आमच्याकडे, ते आमच्याकडे नंबर वगैरे घेतात, आपण पण त्यांच्याकडून नंबर घेतो आणि सरांकडून हे सगळं खूप शिकायला मिळतं आम्हाला. अगदी. आणि मला वाटतं की मिसाळासारखेच तुम्ही देखील खरं तर ह्या व्यवसायात उतरू शकतात, पण त्यासाठी गरज आहे तुम्हाला ह्या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्याची. कार्यशाळेसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. त्याचबरोबर बाजूला कार्यशाळांचे पत्ते, त्याचबरोबर नंबर जातोय, कुठे कुठे कार्यशाळा असतात त्याबद्दलही माहिती जाते. त्या तुम्ही नक्कीच फोन करा आणि या कार्यशाळांमध्ये सहभागी व्हा आणि व्यवसाय सुरू करायला हरकत नाहीये. सतीश सर, अर्थातच आजची तरुण पिढी व्यवसायाकडे वळते, उत्तम खरं तर गोष्ट आहे. मात्र एकूणच जेव्हा व्यवसायाकडे वळताना भांडवल आणि जागा हा एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो. पण मग ह्या लोकांसाठी, अशा तरुण पिढीसाठी तुम्ही नेमकं कशा पद्धतीचं मार्गदर्शन करतात आणि ह्या देखील गोष्टी उपलब्ध करून देतात का, आणि ते कशा पद्धतीने? पहिली गोष्ट, श्रीमंत होण्यासाठी, उद्योजक होण्यासाठी पैसा हा लागतो, पण ती दुय्यम गोष्ट आहे. बरं. पहिली तर ती जिद्द लागते की मला काहीतरी करायचं, खरंय. आणि जे करायचं आहे ते पॅशनेट होऊन केलं पाहिजे. आज आमच्याकडे स्वयंभू फूडमॉल योजना जर तुम्ही बघितलात तर अतिशय कमी भांडवलामध्ये ही मुलं सुरुवात करतात व्यवसायाला, अतिशय व्यावसायिकपणे सुरुवात करतात, प्रशिक्षण घेऊन करतात. आणि तुम्ही जर बघितलात असंख्य महिला आहेत, वैशाली भोसले असतील, आमच्या बैकर मॅडम असतील, उर्मिला नाईक असतील, अशा असंख्य महिला आहेत की ज्यांनी स्वयंभू फूडमॉल म्हणजे डोर टू डोर जाऊन हे प्रोडक्ट्स विकले. त्यातून त्यांना फक्त पैसाच नाही तर कॉन्फिडन्स सुद्धा आला आणि आज त्यांची स्वतःची दुकान आहे. वा. मला वाटतं हाच आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. पैशामुळे आपण थांबून राहू शकत नाही. आणि असंख्य असे व्यवसाय असतात की जे तुम्ही कमीत पैशात करू शकता. आपण कार्यशाळांमध्ये तेच सांगतो की बाबा अतिशय कमी भांडवलात तुम्ही शेळी पालन, मूळ शेती बरोबर किंवा नोकरी धंदा सांभाळून कसं कराल, भले तुम्ही 5 शेळ्या 1 पकोड्यापासून करा, कुक्कुटपालनातून कसा तुम्ही पैसा मिळवाल, हळद लागवड आहे, मशरूम लागवड आहे, बांबू लागवड आहे, मत्स्य शेती आहे, ह्या सगळ्या गोष्टींना खूप पैसा नाही लागत आहे. आणि पैसा जर खूप असेल आणि तुम्ही जर हा व्यवसाय करता तर मला वाटतं तो यशस्वी पण होणार नाही. या सगळ्या गोष्टीचा सुरुवात कशी आहे तर एक तर तुम्ही त्याचं पहिलं प्रॉपर प्रशिक्षण घ्या. बरोबर आहे. त्यांचं आहारशास्त्र काय, आरोग्यशास्त्र काय, जर तुम्ही बांबू शेती, हळद लागवड, मशरूम करता तर ऍटलिस्ट कशा पद्धती त्याची सुरुवात करावी, कुठल्या जातीचे बियाणे आहेत, कुठल्या जातीची रोपं आहेत जी तुम्ही घेतली पाहिजेत. आणि जर त्याचा एक प्रॉपर तुम्ही अभ्यास करता, त्याला नियोजनाची जोड देता आणि जे यशस्वी झाले, जे त्यातून आज प्रचंड नफा कमवतात, त्यांना तुम्ही भेटलात, त्यांच्याकडनं समजून घेतलात की असं नाही की मार्केटचं आव्हान त्यांनाही नाही, त्यांना ती होती, मग त्यांनी ती कशी मात केली त्यावर. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आणि मग छोटीशी, आणि सुवर्ण कोकणमध्ये जर तुम्ही यशाचं प्रमाण मोठं काय हे जर समजून घेतलात तर इथे फक्त प्रशिक्षण आहेत. तर जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा लागणारी सगळी मदत, एक प्रकारचा बॅकअप त्यांना दिला जातो. बरोबर. कारण उद्दिष्ट प्रशिक्षणाचं नाहीये, तर उद्दिष्ट तो उद्योजक म्हणून कसा समाजात उभा राहील याकडे आमचा कटाक्ष असतो. अगदी अगदी. म्हणजे ह्या सगळ्याकडे खरं तर विचार करून, ह्या सगळ्याचा लक्ष ठेवून तुम्ही खरं तर ह्या सगळ्या गोष्टी करताय. पण मला मिसाळ सर तुम्हाला विचारायचं आहे, कारण की आजची तरुण पिढी बऱ्यापैकी आळशी आहे असं बोललं जातं. मात्र आज तुम्ही एक उदाहरण आहात की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती मात करून आज व्यवसाय सुरू केलेला आहे आणि ह्या व्यवसायाला खूप चांगला उत्तम प्रतिसादही मिळतोय. तर तुम्ही या निमित्ताने आपल्या तरुण पिढीला काय सांगाल? तरुण पिढीला सांगण्यासारखं एकच गोष्ट आहे की आपण जास्त निगेटिव्ह विचार करतो आणि कम्फर्टेबल राहतो लाईफमध्ये. तर त्या गोष्टीमधून जरासा बाहेर येऊन एक जिद्द ठेवायची की मला ही गोष्ट करायचीच आहे, किती काही होऊ दे, सगळं शक्य होतं. अशक्य असं काय नाहीये आयुष्यामध्ये. ते फक्त करण्यासाठी आपली जिद्द ठेवायची आणि फोकस ठेवायचा लाईफवरती बस. आणि त्या प्लॅटफॉर्म, त्या रस्त्याने चालत राहायचं बस. अगदी. मला वाटतं की जिद्द आणि मेहनतीची जोड असेल तर कुठेही अपयश आपल्याला येणार नाही, आपल्याला यशच मिळणार आहे. पण सतीश सर आता जसं यांनी सांगितलं तसं मिसाळ सरांनी की जिद्द हवी, हे सगळं हवंय. मात्र ह्या निमित्ताने तुमच्याकडे येणारे जे व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचा एकूणच अप्रोच कसा असतो ही कार्यशाळा झाल्यानंतर? नाही, अप्रोच सांगायची गरजच नाही, कारण जिद्द आणि मेहनतीबरोबर प्रशिक्षणाचा सुद्धा तेवढाच मोठा वाटा आहे. हे जेव्हा कार्यशाळेत समजतं तेव्हा तो मनुष्य पूर्ण माइंडसेट त्याचा तयार असतो की नाही मला काहीतरी करायचं आहे. कारण आज कमी नाहीत, आज जवळजवळ तुम्हाला सांगतो 1700 वर्कशॉप झालेत, कार्यशाळा झाल्या संपूर्ण महाराष्ट्रात. लाखो लोक आज उभे आहेत आपल्या पायावर ताट मानेने. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जर कौतुक करायचं म्हटलं तर ही मुलं सगळी आज येत आहेत ना, ती अभ्यास करून येत आहेत. म्हणजे येतानाच तुम्हाला सांगतो जी लोक कार्यशाळेत येतात किंवा जे येणार आहेत त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही पहिलं सुवर्ण कोकणचं फेसबुक आहे, युट्यूब चॅनल आहे, ह्या
ह्या सगळ्या गोष्टीवर जाऊन हे यशस्वी शिलदारांचे यशोगाथा समजून घ्या. बरोबर. कशा पद्धतीत त्यांनी सुरुवात केली. हे काय आकाश उद्योजक कधी आकाशातून जन्म असा नसतो, तो घडवावा लागतो. मग तो उद्योजक घडवण्यासाठी नेमकी काय सुरुवात करावी, कुठल्या टप्प्यावर सुवर्ण कोकण मदत करतं, मार्केट आपण बोलतो ते मार्केट कसं सहज उपलब्ध होतो, इतरांना बाजारभाव भेटत नाही मग तुम्हालाच कसा भेटतो, इतरांना ग्राहक नाही. पण आम्ही सुवर्ण कोकणचे फुडमॉल पाहिलात तर पहिल्या दिवसापासून ग्राहकांची वर्दळ असते, पहिल्या दिवसापासून नफा भेटतो. मग हे कसं शक्य होतं? हे काही जादू नाहीये किंवा कुठली हे केलं छडी फिरवली असं काही नाहीये. तर हे प्रामाणिक प्रयत्न आणि नियोजन आहे. या दोघांची जर सांगड घातली तर मला वाटलं जगातला कुठलाही मनुष्य उद्योजक होण्यापासून वंचित राहू शकतो. अगदी. आणि मला वाटतं की ज्यांना उद्योजक व्हायचं आहे त्यांनी खरं तर सतीश सरांच्या या कार्यशाळेमध्ये नक्कीच सहभागी व्हायला पाहिजे. आणि सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि नक्कीच उद्योजक होऊ शकता. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांनाही जाता आता मला सांगा की उद्योजक होण्यासाठी जशी जिद्द, मेहनत हे सगळ्या गोष्टी अवलंबून आहे म्हणजे महत्त्वाच्या आहेतच, पण त्या व्यतिरिक्त एक सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे? नक्की सकारात्मक दृष्टिकोनासाठी तुम्हाला स्वयंशिस्त पाळणं खूप गरजेचं आहे. आपण नेहमी सांगतो, मी माझ्या कार्यशाळेत सांगतो की कुत्र्याचीच अपघात आपल्याला रस्त्यावर का दिसतात, कारण तो कुठल्याही गाडीवर धावतो, फोकस नसतो. कार्यशाळेत आल्यानंतर तुम्हाला पहिलं शिकवलं जातं की गोल कसा सेट करायचा, कसा फोकस करायचा. मग तो कुठलाही धंदा असो, मग तो शेळीपालन असो, कुक्कुटपालन असो, बांबू लागवड असो, काही त्यातून जर तुम्हाला फक्त आणि फक्त नफा मिळवायचा असेल, तोही कमी वेळेत, तर त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर एक कार्यक्रम कालबाह्य कार्यक्रम आखावा लागतो. बरोबर. आणि त्या टप्प्यानुसारच तुम्हाला मार्गक्रमण जर तुम्ही केला तर मला वाटतं परमेश्वर देखील तुम्हाला त्या व्यवसायात यशस्वी होण्यापासून रोखू शकतो. अगदी. आणि मला वाटतं की आजची तरुण पिढी ही मार्गक्रमण करत आहे आणि ह्या सगळ्याकडे नक्कीच सतीश सर आणि मिसाळ तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. तुम्हालाही काही नवीन काहीतरी करायचं असेल तर सुवर्ण कोकण तुमच्यासाठी ही संधी घेऊन आलंय. तर ही संधी सुवर्ण कोकण देणार आहे, पण त्याचं सोनं तुम्हाला करायचंय, तेव्हा तुम्ही यात सहभागी व्हा आणि नव्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी सज्ज व्हा. तेव्हा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे या कार्यक्रमात इथेच संपतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.